आज आपण चालू करणार आहेत 10वी बोर्डाचं चॅप्टर 1 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. इझी चॅप्टर आहे आणि सोपं आहे. चला आपण सुरू करूया. लेक्चर 1. आपण मागच्या वर्षी 9th मध्ये लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल हे पाहिलं होतं. म्हणजे 2x = 10 म्हणजे आपल्याला एकची व्हॅल्यू फाइंड करायची असते. आता इथं एकची व्हॅल्यू काय असेल? 2x = 10. हा जो 2 आहे, हा 2 पुढचा, हा इकडे जाताना मल्टिपल जेव्हा =च्या समोर =च्या या साईडला जातो तेव्हा डिवाईडला जातो. म्हणजे x = 10/2. 10/2 म्हणजे x = 5. आपण तेव्हा x = 5 आपण ठेवू तेव्हा म्हणजे आपण पहिले ठेवून पाहू. 5 ठेवला =10. 10 म्हणजे इकडची साईड पण आणि इकडची साईड पण इक्वल झाली. त्यामुळे 5 हे एकची व्हॅल्यू आहे. आपण इथे एक कन्सेप्ट पाहिला की म्हणजे 2x = 10 होतं. हा 2 जो जेव्हा इकडे जातो तेव्हा तो डिवाईडला जातो. हा मोठा कॉन्सेप्ट आहे इथं. म्हणजे हे इथं मल्टिप्लिकेशन राहत आहे असे, जेव्हा ते इकडे जातात तेव्हा डिवाईडला जातात. हे मुलांना समजत नाही, हे क्लिअर करायला हवं सगळ्यात पहिले. तर आपण यावर्षी आपल्याला इन 2 व्हेरिएबल पाहिजे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना व्हेरिएबल म्हणजे समजत नाही. व्हेरिएबल म्हणजे काय? व्हेरिएबलला सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे अननोन म्हणजे अनोळखी. म्हणजे आपल्याला एकची व्हॅल्यू आपण जेव्हा फाइंड करतो ती व्हॅल्यू जी असते म्हणजे त्याला आपण व्हेरिएबल मानतो. एक्स समजा, आता आपण मागच्या वर्षी एक्स मानत होतो, यावर्षी 2 व्हेरिएबल आहे तर आपण यावर्षी वाय मानू. म्हणजे आपण काहीही मानू शकतो, फक्त नाव आहे ते व्हेरिएबल म्हणजे एक्स किंवा वाय असं आपण यावर्षी नाव देतो. कंपल्सरी नाही, पण आपण आपल्या पाठ्यपुस्तकात एक्स आणि वाय वापरतो. तर यावर्षी आपण एक नवीन व्हेरिएबल ॲड केलेला आहे, म्हणजे दुसरा व्हेरिएबल म्हणजे इन 2 व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हा चॅप्टरचा अर्थ आहे. 2 व्हेरिएबलमध्ये चॅप्टर पाहणार आहोत आपण आता. तर मग इक्वेशन कसं असतं 2 व्हेरिएबल? सगळ्यात सोपं इक्वेशन आपण x + y = 5. इथे कोणत्या व्हॅल्यू सॅटिस्फाय करतील? इथे आपल्याला एक्सची 2 पण व्हॅल्यू सॅटिस्फाय करेल आणि वायची आपल्याला 3 द्यावा लागेल. म्हणजे पाहायला गेले तर या व्हॅल्यू सॅटिस्फाय करू शकता. अजून एक्सची व्हॅल्यू आपण 3 ठेवू शकतो आणि वायची व्हॅल्यू 2 ठेवू शकतो, तेव्हा बी हे सॅटिस्फाय करणार. आपण अजून एक्सची व्हॅल्यू 0 ठेवू शकतो आणि वायची व्हॅल्यू 5 ठेवू शकतो, हे पण सॅटिस्फाय करणार. आणि एक्सची व्हॅल्यू 5 ठेवू शकतो आणि वायची व्हॅल्यू 0 ठेवू शकतो, तेव्हा सॅटिस्फाय करणार. म्हणजे अशा अननोन व्हॅल्यू आपल्याला राहतात. मागच्या वर्षी कसं होतं, इथे आपल्याला एकच व्हॅल्यू यायची. अशा यावर्षी आपल्याला पॉसिबिलिटीज वाढणार. 2 व्हेरिएबल आले म्हणजे पॉसिबिलिटीज वाढणार. त्यासाठी आपल्याला काही कंडिशन राहणार आहेत. कंडिशननुसार आपल्याला राईट ॲन्सर शोधावा लागेल. म्हणजे समजा इथं 2 व्हेरिएबल दिले, अजून एक इक्वेशन दिलं x + y = 5. समजा 2x + y = 3. याला आपल्याला 2 कंडिशनमध्ये x आणि yची व्हॅल्यू काय राहील, या कंडिशनमध्ये आपल्याला मेथड वापरावं लागेल आणि फाइंड करावं लागेल. आपण पुढे पाहू. हे झालं बेसिक इंट्रोडक्शन इन लिनियर इक्वेशन
बेसिक इंट्रोडक्शन झालं. आपण आता मेन चॅप्टरला सुरुवात करू.